श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा. त्या संतवाक्यी भरवसा मी ठेवूनी श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता बिनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजान लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी, ते अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कंसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कंसे खाया आली खरी. विहिरीपाशी तयारी केली कंसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर पाणी जिला अपरंपार. गर्दछायाचे वृक्षत्वर जवळ होते चिंचेचे. आगट पेटला एकसरा आजमासे तो 10-12. तेने डोंब झाला खरा गगनदरी धुमाचा. त्यावेळी ऐसे झाले आग्या मोहळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवणी. कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्यांचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कंसे खाया मीच आलो, कंसे तेही रूपे माझे. ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची समर्थे पांघरली साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी परीन तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचली असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला येथे आणिले समर्थाला. कंसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून दुःखदया मीच कारण. झालो हे का शिष्यपण माझे हैरे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रीत्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या मोळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालांनी पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी. महाराज त्या पाहूनही बोलते झाले हसूनी. वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येदवा. याचा करी विचार संकट आल्या कोणावर. कोणी न साह्य करणारा एका ईश्वरा वाचुनी. जिलबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराज आणव का सोनार काठे माशांचे काढाव्या. महापापी मी गुरुराया तुम्हा लागी त्रास द्या. आणविता झालो या ठया माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यात ना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशीरूप सच्चिदानंद आम्हा जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे कथा ब्रह्मज्ञान बंकटलाला धरी मौन. काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले. देहा शोधू लागले. कोठे आहे तर काटे रुतले. मक्षिकेचे पाहावया. महाराज बदले तयांना. काय हा वंध्या मैथुना. करी तसा तुमच्या नयनात काटे तेना दिसतील. ते काढणे चिमट्याची गती नाही मुळीच साची. साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले वायूलागी रोधून धरले. तो काठे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदाले फार. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कंसे भाजली अवघ्याने ती ग्रहण केली. अस्तमाने निघून आली मंडळीनीच गृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेल्या अकोटाला आपुल्या बंधूस भेटण्याला. श्री नरसिंगजी कारणे हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्ती लीलामृतात वर्णिले आहे इतंभूत. ते आता सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावाहून साठार आहे 18 कोसावर ईशान्येला परियेसी. मनोवेगाचा सजून वारू निगते झाले सद्गुरू. जे पदनताचे कल्पतरू
श्री गजानन महाराज अकोटाच्या सानिध्यासी एका निबिडतर्षा अरण्यासी नरसिंग राहे अळणीशी एकांतवासी सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले लता त्या नाना जाती वृक्षा बेडून बैसले असती. तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यातच श्री नरसिंगाची जाऊन बसत. म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्यासी. विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमानं वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमर वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ एक तट कोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार. एक वैनेतेय एक कुमर सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंदासारखा. बैसती झाले आसनी एका हितगुज ते करावया. अनुभव ते आपापले एकमेका कधी ते झाले. नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित. ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठया. उपाधी ते नासावया वेळ बळेच मांगरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन. कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गाचे एकचे आहे अखेरीचे. परी बाह्य स्वरूपे त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल. योगक्रियावरून अलिप्त राहावे तयापासून. कमलपत्रासमान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंग आहे साची. आसक्ती कन्यापुत्रांचे मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीनं पाणी शिरू देते. तसेच वागती साचे या प्रपंचा मांजरी. या परी तो राहावे अपेक्षा रहित असावे. चित्तातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजेच काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही एकरूपा आहो पाही. जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आलास मसे भेटावया. ही तुझे केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळी अशाश्वत त्याची काय किंमत. दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भुवरी. मी जाणं वर्षावरी अशीच भेटी द्यावी तुआ. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारिणी संशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती तुकीच खरी व्यावहारिक भेट वर्षावरी. देत जावी साजेरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत. तैसाच मी या अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सध्या. अवघ्या आहेत योगक्रिया अवगत तुला पहिला पुन्हा. पद न लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरुणी पळत. क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयंताचे रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे दोघांच्या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येतं. दांभिकांचे होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू. पुरा माझे फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निवडुनिया श्रोते हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेचे साच वैरी. नांदे ज्याच्या सदैव घरी सन्नीती सदाचार. नरसिंगजीस भेटण्याचा न कानाने आले गजानन. ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले पाह्याद्वय संतांसी. एकमेकायसे म्हणती चला चला रे सत्वरगती. गोदा आणि भागीरथी संगम पावली काननाथ. त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासे. या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तू इकडे काय झाले. गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण. दर्यापुराच्या सनिध जाणं येथे झाले शिष्यांसह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी. असे चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषणा वास जेते. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा. ही लहानशी एक गंगा पैष्णीला मिळणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित. 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची. याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो. प्रत्येही चंद्रभागेवर स्नान करी साचार.
उदयाचे ता दिनकर अर्घत्यासी देत असे. पंचपंच उषकाला व्रजभूषण उठे भला, सारून प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शितोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी मान मान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेटी, समोर नदीच्याही काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळापायी प्रकाशिल्या दिशादाही, कुकुटाचा आवाजही वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे, भास्कराचे सामोरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता तम निमाला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडितेता मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. ते व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्घ देता. तुहापुढे ज्ञानसविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुभव निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षलावणी, संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणा अखेरी त्याने घातली त्याला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः असे नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार. शेवटी आरती ओवाळली. गजाननाचे आदरे बली, न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर, मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे, दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नवोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्मजगचालक ज्ञानराशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता, नासे गजानन गुरो मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वर या आलिंगन दृढ दिदले त्या दोन्ही करे. मायदेसी लेकराला प्रेमे धरी पोटाला, देवी व्रजभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिदला थोर, सर्वता तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकीता भेटतो घननीळ, त्याच्या अंगीन लागे म्हण या कर्माचा केव्हाही. तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी मनी, प्रत्ययी माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला. त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. हे शेगावचे होते नाव पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधहो वराडात. 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा. आकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर, चांदण्याची न होणार मोजदात कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर. अन्नदानाशी येईपूर अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरून, ते जो घेई त्याला जण भिऊ लागती सहजजी. गावकरी ते रावण न करी, अशी मराठी भीतरी एक मन एकच आहे साजरी, ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिराशी आले गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रीचा पाहावया. बोलले बंकटलालसी, मी आता या मंदिराशी राहीन जाण अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिराशी, तू बोलाविषयी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर प्रापंचिकाचे वगळून घर. कानना माझी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी, जोरण बहादूर वीरगाजी, ज्याने हिंदूची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्ट मोहिना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊनी अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला.
मंदिरे स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषे करिता, जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावपथ संत चरण सेवेचा. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः समाप्तः. अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. झालेली सेवा गुरुमाऊली गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.